नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सानपाडा येथील हुतात्मा बाबू गेनू सईद या मैदानाची अत्यंत दुरावस्था झाली असल्याने परिसरातील लहानग्यांना खेळण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांचा हिरमोड होत आहे. या प्रकरणी महानगरपालिका प्रशासनाने तातडीने मैदानाची स्वच्छता करून खेळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. सानपाडा परिसरामध्ये मोठमोठी खेळाचे मैदान आहेत, तसेच उद्याने उपलब्ध आहेत, परंतु या मैदानाच्या देखभाल दुरुस्ती अभावी त्यांना बकालपणा आला आहे. याचेच एक उदाहरण म्हणून या मैदानामध्ये विविध राजकीय पक्ष आणि संस्था यांचे सामाजिक कार्यक्रम झाल्यानंतर मैदानात खड्डे, डेब्रिज इतरत्र पडलेले आढळून येतात. याविषयी विभाग कार्यालयाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे संबंधित संस्थांवर कारवाई केली जात नाही. या मैदानाच्या आजूबाजूला असलेल्या सोसायटीमधील रहिवासी या मैदानामध्ये त्यांच्या गाड्या पार्क करत असतात. या गाड्या दिवसभर आणि रात्रीही येथे असल्याने गाड्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मुलांना या मैदानात खेळण्यास मनाई केली जात आहे. त्यामुळे लहानग्यांच्या आनंदावर विरजण पडत आहे. उल्हास नदी निर्मल जल अभियान आणि दहिवली श्री विठ्ठल संस्थांच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेला कर्जत आणि दहिवली येथील नदी घाटावर उल्हास दीपोत्सव आयोजित केला होता. यावेळी कर्जतकरांनी उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डोळ्यांचे पारणे फिटणारा या नयनरम्य सोहळ्यात भव्य रांगोळी, तुळशी वृंदावन, आकाश कंदील आणि सभोवताली असलेल्या असंख्य दिव्यांनी उल्हास नदी घाट उजळून निघाले होते. कर्जत आणि दहिवलीमधील राजकीय, सामाजिक नेते, कलाकार आणि प्रत्येक क्षेत्रातील असंख्य नागरिकांनी या सोहळ्याला हजेरी लावली. कर्जतमधील प्रत्येक नदीघाटावर दरवर्षी हा दीपोत्सव करण्याचा उल्हास नदी निर्मल जल अभियानाचा मानस आहे. कर्जत तालुक्यातील आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक पाणी तपासणी करत असताना त्यांचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला आहे. चंद्रकांत अंबाजी वारकुडा असे मृत आरोग्य सेवकाचे नाव आहे. आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अंजप हे उपकेंद्र असून येथे चंद्रकांत अंबाजी वारकुडा हे आरोग्य सेवक म्हणून जबाबदारी पार पाडत होते. शनिवारी दुपारच्या दरम्यान ते आपले सहकारी ज्ञानेश्वर पारधी आणि मोहन तिवरे यांच्यासोबत पाणी तपासण्यासाठी बोरिवली ग्रामपंचायतीमधील सराईवाडी येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी चंद्रकांत अंबाजी वारकुडा हे अचानक कोसळले. त्यांच्या तोंडाला दगड लागला आणि त्यांच्या चष्म्याची काच फुटून डोळ्यात वर लागली होती. त्यानंतर त्यांना सराईवाडी येथील एका फार्म हाऊस मालकाची खाजगी गाडी घेऊन जखमी चंद्रकांत अंबाजी वारकुडा यांना कशळे ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासले असता वारकुडा यांचा मृत्यू झाला असल्याचे जाहीर करण्यात आले. मध्य रेल्वेचे शेवटचे स्थानक असलेल्या खोपोली रेल्वे स्थानकाबाहेर संरक्षक भिंत घालण्याचे काम सुरू आहे. स्थानकाच्या तिकीट घराकडे बाजूस प्रवेशद्वार ठेवण्यात आले असून तो प्रवेश मार्ग फारच अरुंद आहे. संपूर्ण रेल्वे स्थानकात एकच प्रवेशद्वार असल्याने बाहेर पडण्यासाठी प्रवाशांची लगबग असते. यामध्ये बाहेर पडण्याच्या वेळेस अनेकदा धक्काबुक्की होऊन त्यात वाद झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. खोपोली शहर झपाट्याने वाढत असून या ठिकाणी परिसरात मुंबईचे मोठमोठे औद्योगिक प्रकल्प असल्याने खोपोलीमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्येच खोपोली शहरात शाळा, महाविद्यालय, बँका तसेच शासकीय कार्यालय असल्याने या ठिकाणी मुंबई, कर्जतसह इतरत्र गावातील नागरिकांची कामानिमित्त वर्दळ सुरू असते. पूर्वी स्थानकात संरक्षक भिंत नसल्याने प्रवासी मधूनच बाहेर पडत असत. मात्र संरक्षक भिंत घातल्याने एकच प्रवेशातून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांची तारांबळ उडते. यासाठी दुसरा बाहेर पडण्यासाठीचा प्रवेशद्वार ठेवण्यात यावा अशी मागणी प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. या मागणीचा जर विचार प्रशासनाने केला नाही तर प्रवाशांचे आंदोलन उभी करावे लागेल असे संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.
नवी मुंबईतील दिवाळे गावातील ग्रामस्थांची शाळा गेली 70 वर्षांहून अधिक जुनी असून ती मोडकळीस आली आहे. त्यामुळे सर्व पालकांनी स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांना भेटून समस्या सांगितल्या आणि निवेदन दिले. याच अनुषंगाने आमदार मंदा म्हात्रे यांनी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासोबत चर्चा करून शाळेसाठी निधी मंजूर करून आणला आहे. शाळेचा तळ अधिक 1 मजला इमारत बांधण्याकरिता 10 अपेक्षित खर्च येणार आहे. या संदर्भात आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या की प्राथमिक शाळा ही एक अशी व्यवस्था आहे जिथे विद्यार्थ्यांची सर्व विषयांची तोंड ओळख होते. आजच्या काळात गावठाण विभागात प्राथमिक शाळेचे फार दयनीय अवस्था आहे. प्राथमिक शिक्षण हे प्रत्येक मुलांना मिळालेच पाहिजे. या दृष्टिकोनातून दिवाळे गावातील ग्रामस्थांच्या शाळेचा पुनर्विकास करून मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले आहे. बांधकाम मटेरियल सप्लायवरून वाद करत तक्का गावातील महिलांना दमदाटी आणि गंभीर मारहाण करणाऱ्या रुपेश पगडे या 2 महिने फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या पनवेल पोलिसांनी आवळल्या असून न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली आहे. विशेष म्हणजे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी 4 दिवसांपूर्वी गजाआड झालेल्या सुनील बहिरा या शेका पक्षाच्या माजी नगरसेवकाचा रुपेश हा सख्खा भाचा आहे. त्यामुळे मामा भाचा जेरबंद झाल्याची चर्चा तक्का परिसरात रंगली आहे. दरम्यान या गंभीर गुन्ह्याबद्दल पनवेल शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र रुपेश पगडे आणि त्याच्या साथीदारांनी पलायन केले होते. फरार झालेल्या आरोपींपैकी 7 जणांचा अटकपूर्व जामीन झाला तर रुपेश पगडे याला जामीन न झाल्याने तो फरारच होता. अखेरीस आकुर्ली गावातून त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. पनवेल तालुक्यातील कोपर येथे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल तसेच मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालयातील चेअरमॅन आणि प्राचार्य केबिन तसेच प्रशासकीय कार्यालयाचा उद्घाटन सोहळा झाला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालयाच्या एकत्रित इमारतीचे बांधकाम कोपर येथे सुरू आहे. यामधील चेअरमॅन केबिनचे उद्घाटन संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते, प्राचार्य कार्यालयाचे राज अलोनी यांच्या हस्ते आणि प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन सचिव डॉक्टर S.T. गडदे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात संस्थेचे व्हाईस चेअरमॅन Y.T. देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, शहराध्यक्ष अनिल भगत, दर्शन ठाकूर, वसंत पाटील, प्रकाश भगत, संजय भगत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आरक्षणाच्या विषयावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी समर्थक मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्यात संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की माझी छगन भुजबळ यांच्याशी चर्चा झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांचा विरोध नाही. मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर कुठल्याही प्रकारचा अन्याय केला जाणार नाही. यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. मागासवर्ग आयोगही त्यावर काम करतोय. कुणबी जात प्रमाणपत्रास होत असलेल्या विरोधावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ज्यांच्या जुन्या कुणबी नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना आपण काढलेली नाही. ही अधिसूचना 1967 साली काढण्यात आली होती. तेव्हापासून तिचा अवलंब केला जात आहे. छगन भुजबळांची एवढीच मागणी आहे की ओबीसींचे आरक्षण कमी होऊ नये, हीच भूमिका सरकारची देखील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे पिकांची हानी झाली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवण्यास सांगितले आहे. शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना मदत केली जाईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासित केले आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या विविध भागात रविवारपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. यामुळे पिकांचे नुकसान होऊन शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. नागपूर दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकार मदत करणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.